एक्सक्यूज मी. राजवर्धन मोहिते. आमचा तपास सुरू आहे आणि त्या तपासादरम्यान काही गोष्टी आमच्या हातात लागल्या. खंडणी मागणारा ज्याला आम्ही अटक केलंय त्याचे कॉल रेकॉर्ड्स आम्ही ट्रेस केले आणि त्यावरून असं कळलंय की त्या काळात त्याला तुमच्या नंबरवरून कॉल केले गेलेत. कावेरी मॅम, माहेरच्या चहामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हे घ्या, गुळ पाणी घ्या. बघितलंस कावेरी, कधीतरी तूच सुचवलेली कल्पना आज बाहेरच्या चहाची ओळख बनली. मला तर वाटलं होतं ही जी पद्धत मी सुरू केली ती एका माणसाला आवडली नव्हती ना, ती बंद झाली असेल मी नसताना. पण अगं, एवढी चांगली पद्धत अशी कशी बंद होईल? काय रे राज? ऍब्सोल्युटली करेक्ट. बरं चल, मला आता तुला अजून एक सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज कसलं? काय रे तुझी होणारी बायको? कसलं सरप्राईज विचारते? सांगा ना. आता सरप्राईज काय ते सांगितलं तर ते सरप्राईज राहील का? चला बघच. ये बापरे, ये मॅडम हे काय आहे? सरप्राईज. केव्हापासून ही केबिन तुझ्यासाठी मी केली होती. मी तुला ती तेव्हाच देणार होते कावेरी, पण मध्ये घडू नये ते घडलं आणि तू गुहागरला निघून गेलीस. आता ही केबिन तुझी. या खुर्चीवर तू बसायचंस. आता तू माहेरच्या चहाची नुसती एम्प्लॉई नाहीयेस, तर माहेरच्या चहाची होणारी मालकीण आहेस. अहो नाही मॅडम, मालकीण वगैरे काय म्हणताय? नाही नाही, मला नाही जमणार तुमच्यासारखा माहेरचा चहा सांभाळायला. असं काय करतेस? तुला सांभाळावं लागेल. राजवर्धनच्या खांद्याला खांदा लावून तुला माहेरचा चहा सांभाळायचा आहे ना? काय राज, तुम्ही दोघं मिळून माहेरचा चहा सांभाळणार आहात ना? मोठा करणार आहात ना? आईची प्रत्येक गोष्ट ऐका असं कोणीतरी सांगितलं होतं मला तेव्हा. त्यामुळे तुझी ही गोष्ट सुद्धा ऐकणार आहे. आणि तुम्ही नसाल तर कसं होईल? मी एकट्याने नाही सांभाळणार बाहेरचा चहा. हो, तुम्ही उभ्या का? बसा बरं, बसा. नाही 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 मॅडम, मला खरंच नाही हो जमणार. म्हणजे असं केबिन, टेबल, खुर्ची हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी आणि मला खरंच नाही जमणार. त्यापेक्षा तुम्ही मला माझा बाहेरचा डेस्क द्या, मी तिथे बसून काम करेन. तुम्हाला व्हायचं आहे ना मोहित्यांची सून? मग बसावं लागेल. नाही मॅडम, मला खरंच नाही जमणार. अगं मोहित्यांची होणारी सून आहेस तू, मग जमवावं लागेल तुला. खरं सांगू का मॅडम, विषय असा आहे की मी मोहित्यांची सून होणार आहे म्हणूनच मला ही खुर्ची नको. म्हणजे मला ही खुर्ची मेहनतीने कमवायची. असं म्हणतात ना की कष्टाने कमवलेलं खूप काळ टिकतं. मग मला ही खुर्ची खूप सहज मिळाली असं नको कोणाला वाटायला. त्यामुळे मला तुम्ही बाहेरचा डेस्कच द्या, मी तिथे बसून काम करत जाईन आणि जशी जशी मी काम करत जाईन, जसं शिकत जाईन आणि या खुर्चीच्या लायक बन, तेव्हा तुम्ही मला ही खुर्ची द्या. कशी आहेस ग तू? तुम्हाला नेहमी विचारत असतेस ना सानिया, कावेरीवरती माझा इतका जीव काय? कावेरी माझी लाडकी काय? पाहिलंस? हा फरक आहे तुझ्यात आणि कावेरीमध्ये. तिची लायकी असून सुद्धा तिला मेहनतीने ही खुर्ची कमवायची. आणि तुला सगळं ओरबाडून हवंय तुझी लायकी नसताना सुद्धा. कावेरी, मला खूप अभिमान आहे तुझा आणि तुझ्या निर्णयाचा मी आदर करते. चल जाऊया तुझ्या डेस्क जवळ. ये. या. माझी लायकी काढताय का? नाही, त्या कावेरीला लग्नाच्या आधी या माहेरच्या चहामधून धक्के मारून बाहेर काढली ना तर सानिया नाव नाही लावणार.
ये बस. खूप छान वाटतंय. मला इतका आनंद झालाय कावेरी. खूप दिवसांनी मी आज माझ्या या खुर्चीवर अगदी हक्काने बसतेय ना, बरं वाटतंय. आता तुझ्या नवीन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. आणि माझी खात्री आहे कावेरी, या खुर्चीपासून त्या खुर्चीपर्यंतचा प्रवास तू असा चुटकीसरशी पूर्ण करशील. मी नक्की प्रयत्न करेन. ते बापरे, 5 मिनिटात माझी मीटिंग सुरू होईल. हं? येते मी. हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. काय बघताय? विशाल, ते आपल्या अकाउंट डिपार्टमेंटचे साने आहेत ना, त्यांचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे. जरा जाऊन बघ काय काम आहे. येस सर. सर, काम नाही आहेत का तुम्हाला? जा काम करा. माझं कामच तर करतोय. तुम्ही पण ना सर, हे काम नाही आहे तुमचं. हेच माझं काम आहे. काय? तुम्हाला बघत राहा. तुम्ही समोर असलात ना की मला दुसरं काही दिसतच नाही. पुरे ना सर, आता तुम्ही असं माझ्याकडे बघत राहिला तर मला काम करायला सुचत नाही. प्लीज जा, तुमची कामं करा. तुमची कामं होतील हो. मला प्रश्न पडलाय, तुम्ही इथे असताना माझी कामं कशी पूर्ण होतील? कारण माझा अर्धा वेळ तुम्हाला बघण्यात जाईल. मला ना आता टेन्शन येऊ लागेल की मी माझी कामं नाही पूर्ण केली तर आई मला माहेरच्या चहामधून काढते की काय. ठीक आहे, शोधत फिरेन दुसरीकडे काम. तुम्हाला चालेल ना मी दुसऱ्या कंपनीत साधी नोकरी केली तर? नाही कराल ना तरी माझ्याशी लग्न? नाहीतर काय, जातो गुहागरला. तिथे मिळेल मला रोजंदारीवर काम. आता काय, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. वायफळ बडबड करू नका तुम्ही. जा, जाऊन काम करा तुमची. हा ठीक आहे, ठीक आहे. मला सांगा, आज माझी काय काय काम, कोणत्या मीटिंग्स? मी तुमची पीए नाहीये हे सगळं सांगायला. तुम्ही तुमचं बघा. हो, असं काय करताय? एक मीटिंग तर ते अरेंज करू. बरं ठीक आहे, सांगा कोणाशी मीटिंग अरेंज करून देऊ तुम्हाला? मिस कावेरी कारेकर. कावे जा तुम्ही आता, नाही तर मी रत्नमाला मॅडमना बोलवेन. जातो जातो जातो. खरंच जाऊ? खरंच जातोय. आता आयुष्यात माझं फक्त हे एकच स्वप्न राहिलंय आणि हे स्वप्न पूर्ण होऊ दे. अंधाराला आहेस इतका जीवना, म्हणून तर मी एकदाचा देवलो. उजळून जावेस तू आता तरी, एवढ्यासाठीच तर मी पेटलो. स्वप्न सारी घेतली खांद्यावरी, पालखी घेऊन ती मग धावलो. कौतुकाचा सोहळा होता तुझा, पण खर तर त्यात मीही नाहलो. वा 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 वा. आदित्य, खूप छान कविता केली आहेस. अरे शब्दांचा जादूगरच आहेस की तू. काही काय बाबा,
अरे आता तुझा बाबा तुझं कौतुक नाही करणार तर दुसरं कोण करेल? वा 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 वा, आदित्य फारच कमाल कविता. हा, मी मुद्दामून बाहेर थांबून ऐकत होते. हा. म्हटलं बघूया तरी आपल्या जावई बापूंची प्रतिभा. काय, कशी आहे तब्येत आता? बरी. सानिया कुठे? नाही म्हणजे दिसली नाही. मी अगाशी मी हाक मारली पण काही. घरी नाहीये, ऑफिस मध्ये गेलीये. अरे वा, काय सांगताय? काय? सानिया ऑफिसला गेली? हो. का? अरे असं काय करतोयस? आता तू घरी आहेस तर तुझी कामं तिने नको का करायला ऑफिस मध्ये जाऊन? वर्कलोड किती वाढला असेल? नाही, मला सगळं मान्य आहे, पण तिला तिकडे जायची काहीच गरज नव्हती. नाही म्हणजे आता तुम्ही नाही म्हणजे तुमची कामं कोणाला तरी करायलाच हवीत ना. नाहीतर तुमची कामं दुसरेच कोणाला तरी देऊन टाकतील आणि मग माहेरच्या चहामध्ये तुमची गरजच उरणार नाही. असं तुम्हाला वाटतंय? गरज सरो आणि वैद्य मरो असं माहेरच्या चहामध्ये कधीही कुणीही वागलं नाहीये. त्यामुळे हे माझ्या बाबतीत असं घडेल याची काळजी तुम्ही नका करू. अरे आदित्य, काय चुकीचं बोलतायत त्या? बरोबर तर बोलतायत. काय बिघडलं सानिया ऑफिस मध्ये गेली तर? आणि तुझीच कामं करते ना ती. म्हणजे तुझी तिथली जागा कोणी बळकावणार तर नाही ना, हो की नाही? हो हो ना. आणि मी काय म्हणते, तुला जर का कविता करण्यात इतकाच इंटरेस्ट असेल तर तू घरी बसून कविताच कर. ऑफिसचं काय ते सानिया हँडल करेल, नाही का? ऐका ना, मी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही नका सांगू मला प्लीज. आणि मला आराम करायचा. तुम्ही प्लीज बाहेर जाता का सगळेजण? बर, टेक केअर. हा, चल. चला. आणि हे बघ आदित्य, सुवर्णाताईंना ना तुला सल्ले देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, कळलं? कारण ती तुझ्या बायकोची आई आहे आणि कुठल्याही आईला ना आपल्या मुलीच्या संसाराची सतत काळजी असते. तेव्हा त्यांच्यावर चिडायची काही एक गरज नाहीये तुला. हा राजवर्धन ना जेव्हा तुला माहेरच्या चहामधून बाहेर काढेल ना तेव्हा कळेल तुला आम्ही सगळे काय म्हणतोय ते. आणि आता सासू कौतुकाने म्हणालीये म्हणून लगेच कविता खरडत बसायची काही एक गरज नाहीये, कळलं? बिझनेस मध्ये लक्ष घाल त्यापेक्षा. तेच भल्याच आहे तुझ्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा, कळलं? मे आय कम इन सर? यू आर ऑलवेज वेलकम. सर, मी इथे काही दिवस नव्हते ना, त्यामुळे इथे मी नसताना काय गोष्टी बदलल्यात ते मला काहीच माहित नाहीये. म्हणजे तुम्ही मला एकदा एक्सप्लेन कराल का? माझा सगळा गोंधळ होतोय. हो 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 हो, सगळं करतो, सगळं एक्सप्लेन करतो. अहो किती घाई करताय? कामाचं इतकं प्रेशर घ्यायची काही गरज नाहीये. आणि आपल्याला एकाच दिवसात बाहेरच्या चहाला टॉपला घेऊन जायचं नाहीये. आयुष्य पडलंय आपलं. हा, आणि आता यापुढे तुम्हाला मला आणि माहेरच्या चहाला आयुष्यभर झेलावं लागणार आहे. जरा दमाने. झेलावं लागणार आहे काय म्हणतास? मी माझ्यासाठी हे काही जड नाहीये. आणि विषय असा आहे की मी तुमची आणि माहेरचा चहाची जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकते. एक मिनिट. काय झालं? मी इथे झाडं ठेवली होती, आता नाहीयेत ती. कुठे गेली? तुम्ही टाकून दिली का? नाही म्हणजे मी इथे नव्हते म्हणून टाकून दिलीत का तात्यांचा राग काढलात त्या झाडांवर? नेहा, येस सर. ती झाडं इथून घेऊन जा. मी फेकून दे असं म्हणत नाहीये तुला, पण इथे माझ्या केबिन मध्ये नको. बाहेर कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेव, नीट ठेव. आणि रोज त्यांना पाणी वगैरे नीट देत जा. इथे माझ्या केबिन मध्ये नको. हो सर, मी तुम्हाला काहीतरी विचारतेय. झाडं टाकून दिलीत का तुम्ही? हो नाही, त्या झाडांकडे बघून मला तुमची आठवण यायची आणि मग खूप त्रास व्हायचा. म्हणून मग मी ती. म्हणून काय टाकून दिलीत? हो नाही, टाकली नाहीये, बाहेर कॉरिडॉर मध्ये ठेवली आहेत. अच्छा, तिथे आहेत का? थांबा, मी आलेच.
आता ही झाडं नीट जपा हा, काळजी घ्या त्यांची. आता तुम्ही आलायत ना, मग ही झाडं कायम इथेच राहतील. सॉरी, मी चुकीच्या वेळी आली का? नाही, बोल ना, काय काम होतं? ते रत्नमाला काकीने बोलवलंय, इन्व्हेस्टर सोबत मीटिंग आहे ना. ठीक आहे, आलो. चला. मोरे, सावंतांच्या केसची फाईल घेऊन येतात. ओके. काय कळलंय का? हो साहेब, रत्नमाला मोहितेंच्या खंडणी प्रकरणात ज्या माणसाला आपण पकडलं होतं त्याचे कॉल डिटेल ही लिस्ट मी चेक केली साहेब. राजवर्धन मोहितेंच्या मोबाईलवरून त्या माणसाला बरेचसे कॉल गेले. काय? हो साहेब. तर तो माणूस आणि राजवर्धन मोहिते संपर्कात होते. या कॉल डिटेल्स वरून तर असंच वाटतंय साहेब. राजवर्धन मोहिते तर मला म्हणाले होते की फोन मुंबईला ठेवून गुहागरला गेले होते. आणि कुठेतरी मुरतंय जाधव. राजवर्धन मोहितेंचे सगळे कॉल डिटेल्स, सगळं चॅटिंग चेक करायला हवं. बघूया काय हाताला लागतंय का. जाधव, एक काम करा. बोला साहेब. सगळे कॅफे उत्तम चाललेत. वी आर डुईंग ऍब्सोल्युटली ग्रेट. आम्ही रिव्ह्यूज घेतलेत ना, अँड वी फील प्राऊड की आम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली. थँक्यू सो मच. तुमच्यासारख्या इन्व्हेस्टर्समुळेच हे शक्य झालं ना. आणि आपण अजून फ्रँचायझीज ओपन करणार आहोत. तुमची साथ अशीच राहिली तर आपण अजून प्रगती करू. रत्नमाला मॅडम, आर वी थिंकिंग फॉर अब्रॉड? कावेरी, बोल. ऑफकोर्स. Our first target is metro cities like Noida, Delhi. Then we will definitely think about it. ओके, बट आर वी फिक्सिंग विथ अवर प्लॅन? म्हणजे माहेरचा चहाच की वी थिंकिंग फॉर समथिंग डिफरंट? Yeah, actually, सानिया, याबद्दल कावेरीला जास्त माहिती. कावेरी, तू बोल. डेफिनेटली सर, विल डू दॅट. बट विल गो विथ द सेम प्लॅन बिकॉज दॅट इज द सोल ऑफ अवर माहेरचा चहा. सो वेर एव्हर विल गो, माहेरचा चहा विल कॅरी अवर ट्रेडिशन अँड कल्चर. वा, ग्रेट. काय होतं, कंपनीज एक्सपांड होतात तेव्हा आपलं सोल बेसिक्स विसरून जातात आणि मग तिथेच तोटा चालू होतो. आपण आपल्या प्लॅनला चिकटून आहोत, हे खूप चांगलं आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार. ग्रेट. ठीक आहे, बाकी काही असेल तर आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये बोलूया. चल. हो. मॅडम, अजून एक मीटिंग आहे, सो मी निघू का? हो, ऑल द बेस्ट. हा, एक मिनिट सानिया. मी तुला घरून निघताना निक्षून सांगितलं होतं, तू डायरेक्ट मला रिपोर्ट करायचंस आणि मी सांगेन तेवढंच काम करायचंस, बरोबर? त्यात अजून एक गोष्ट ऍड कर. मी सांगितल्याशिवाय ऑफिसमध्ये बोलायचं नाही. हो काकी, पण मी सांगितल्याशिवाय ऑफिसमध्ये जर तू तोंड उघडलंस ना, तुला तशीच घरी पाठवून देईन सानिया, लक्षात ठेव. कळलं?
निघ. अधोगतीकडे नेणारे विचार आहेत आदित्यचे. पुढे काय होणार आहे ना काहीही कळत नाहीये. हो ना हो, तोच तर खरा प्रॉब्लेम आहे. आपण सगळे काय सांगतोय हे जर त्याला कळलं असतं ना, तर आतापर्यंत माहेरचा चहा किमान किमान अर्धा तरी आदित्यच्या नावावर झाला असता. हो की नाही हो? कावेरी, आज तू आली होतीस ना ऑफिसला, वेळ कसा गेला कळलंच नाही. तुम्ही या घरात येताना स्वाभिमान कुठे गहाण ठेवून आलायत का? रत्न मला एक शब्द सुद्धा बोलू नका तुम्ही. मी तुम्हाला निक्षून सांगितलं होतं, तुम्हाला या घरात पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाही. तसं असताना सुद्धा या घराची पायरी चढायची हिंमत कशी केलीत तुम्ही? हो हो थांबा जरा. मला चांगलं आठवतंय तुम्ही काय सांगितलं होतं. म्हणूनच पाण्याची बाटली मी आणली आहे घरून. आणि तुम्हाला वाईट वाटायला नको म्हणून मी दुपारचा घरचा डब्बा सुद्धा आणला. हो की नाही हो आकांक्षाताई? आणि हो, क्लिअरच सांगते हा, नाही म्हणजे माझ्यासाठी रत्नमाला मोहितेंचा आदेश, रत्नमाला मोहितेंचा आदेश तो पाळायलाच हवा नाही का? आणि राहिला प्रश्न स्वाभिमानाचा, तर रत्नमाला ताई, माझ्या पोटचा गोळा राहतो तुमच्या या घरात. नाही म्हणजे तिच्यापासून तुम्ही मला कसं तोडणार? मी सुद्धा एक आईच आहात ना. नाही म्हणजे राजवर्धन घरी नव्हते तेव्हा तुमची तगमग होतच होते की. मी आपल्या सहज माझ्या बच्च्याला भेटायला आले आणि बघितलं तर काय, ही आपली माहेरच्या चहामध्ये. नाही म्हणजे चांगलंच आहे हा. कारण नवऱ्याची तब्येत बरी नाहीये म्हटल्यानंतर नवऱ्याचं सगळं काम माझी बच्चाच सांभाळते. आय एम सो प्राऊड ऑफ यू. एक्सक्यूज मी. राजवर्धन मोहिते. आमचा तपास सुरू आहे आणि त्या तपासादरम्यान काही गोष्टी आमच्या हातात लागल्या. खंडणी मागणारा ज्याला आम्ही अटक केलंय त्याचे कॉल रेकॉर्ड्स आम्ही ट्रेस केले आणि त्यावरून असं कळलंय की त्या काळात त्याला तुमच्या नंबरवरून कॉल केले गेलेत. याचा अर्थ तुम्ही त्याच्या संपर्कात होता हे प्रूफ झालंय आता. इम्पॉसिबल. माझा फोन घरीच होता. कशावरून तुम्ही खरं बोलताय? आणि जर तुम्ही खरं बोलत असाल तर मग तुमच्या नंबरवरून त्याला कॉल कसे केले गेले? इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करते, तुमचा गैरसमज होतो. फोन घरी होता पण राज मुंबईत नव्हता, तर तो कसा काय कॉल करेल? माझा मुलावरती पूर्ण विश्वास आहे. मॅडम, जिथे विश्वास असतो ना तिथेच विश्वासघात होतो. एनिवेज, मिस्टर राजवर्धन, आम्हाला तुमचा फोन हवाय. त्या फोन मधले सगळे कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्ड्स, चॅट हिस्ट्री, मेसेजेस आम्हाला सगळे ट्रेस डाऊन करायचे. आम्ही तुमचा फोन घ्यायला इथे आलो आणि ह्या त्याबद्दलच्या ऑर्डर्स. आणि हो, अजून एक गोष्ट, मुंबई सोडून तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. कारण जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची चौकशीसाठी गरज लागेल तेव्हा तेव्हा तुम्हाला चौकीत हजर राहावं लागेल. हेही लिहिलंय त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे. कृपया नीट वाचून घ्या.